नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक। आज आहे दिनांक 16 नोव्हेंबर 2024। आजच 16 नोव्हेंबर 2024 रोजीच YCMU.digital-university या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोंदणी कक्ष रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट मार्फत सूचनापत्रक क्रमांक 16/2024 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ह्याच्यामध्ये 3 पॉईंट दिलेले आहेत। त्या पॉईंटमध्ये काय काय माहिती आहे ते आपण येथे पाहणार आहोत। पॉईंट नंबर 1, विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयान्वये विद्यापीठाचे सूचनापत्रक क्रमांक 15/2024-25 दिनांक 29 ऑक्टोबर 2024 नुसार कृषी शिक्षण क्रम B.Ed सेवांतर्गत व B.Ed विशेष वगळून सर्व प्रमाणपत्र, पदविका सेमिस्टर पॅटर्न, पदवी सेमिस्टर पॅटर्न व पदव्युत्तर पदवी सेमिस्टर पॅटर्न तसेच उर्वरित ॲन्युअल पॅटर्न सर्व शिक्षण क्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे। ठीक आहे। पॉईंट नंबर 1 कळाला आहे। सेमिस्टर पॅटर्नवाले जेवढे काही कोर्सेस होते त्यांचे तर ऑलरेडी ॲडमिशन क्लोज झालेले होते। फक्त ॲडमिशन शिल्लक राहिलेली होती किंवा कोणत्या पॅटर्नची शेवटची तारीख होती तर ॲन्युअल पॅटर्नची जी कोर्सेस आहेत BA, BCom, MA राज्यशास्त्र अशी जी ॲन्युअल पॅटर्नची जी कोर्सेस होते त्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं तसेच ऑनलाईन फीस पेमेंट करणं शेवटची तारीख काल होती 15 नोव्हेंबर 2024। तर ती सुद्धा तारीख संपलेली आहे। तर अशा प्रकारे सर्वच शिक्षणक्रम, कृषी शिक्षणक्रम, B.Ed सेवांतर्गत, B.Ed विशेष, सर्व प्रमाणपत्र, पदविका सेमिस्टर, पदवी सेमिस्टर, पदव्युत्तर पदवी सेमिस्टर आणि ॲन्युअल पॅटर्नसुद्धा अशा सर्वच ॲडमिशनची प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे। ठीक आहे। मग पॉईंट नंबर 2, काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेले आहेत परंतु शिक्षण क्रमाचे प्रवेश शुल्क अद्यापही भरलेले नाही। अशा विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या विहित कालावधीत प्रवेश शुल्क तात्काळ भरून आपला प्रवेश निश्चित करण्यात यावा। दिनांक 20 नोव्हेंबर 2024 नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। ठीक आहे। पॉईंट नंबर 2, ठीक। पॉईंट 1 मध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी की जेवढे काही वरी कोर्सेस आपण उल्लेख केले आहेत सेमिस्टर आणि ॲन्युअल सर्व पॅटर्नचे त्यांचे ऑनलाईन अर्ज करायची, नव्यानं ऑनलाईन अर्ज करायची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे। ठीक आहे, नव्यानं अर्ज करायची। पॉईंट नंबर 2 मध्ये काय लिहिलेलं आहे, एखाद्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असेल, अर्ज करणे म्हणजे काय की वेबसाईटवर जायचं आहे, ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपलं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, शैक्षणिक अर्हता, 10वीचे मार्क, 12वीचे मार्क, PGला ॲडमिशन घ्यायचे असेल तर डिग्रीचे मार्क, जन्मतारीख, असं फोटो अपलोड, सिग्नेचर अपलोड, अशा सर्वच अर्ज केलेला असेल, सर्व माहिती भरलेली असेल आणि फक्त पेमेंट राहिलेली असेल, पेमेंटच राहून गेलं त्यांचं आणि काल तारीख संपली, तर अशा अर्ज सादर केलेले परंतु फक्त पेमेंट राहिलेल्या विद्यार्थ्यांना पेमेंट भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ठीक आहे, पेमेंट भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर ज्या कोणी ऑलरेडी अर्ज केला असेल, फक्त पेमेंट राहिले असेल तर त्यांनी 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि आपला अर्ज कन्फर्म करावून घ्यायचा आहे। पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज कन्फर्म होऊन जातो। स्टडी सेंटरला तुम्हाला सांगायचं आहे मी फीस भरलेली आहे आणि माझ्या अर्जाला अप्रूव्ड करा असं सांगायचं आहे। तुमचा अर्ज अप्रूव्ड होऊन जातो, तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जातो। फीस पेमेंट केल्यानंतर प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे आणि आपण ज्या स्टडी सेंटरला ॲडमिशन गेलेलं आहे तिथे प्रिंटआउट पोचती करायची आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर
टाकलं तरी चालेल. व्हॉट्सअप ग्रुपवर प्रिंटआउट टाकायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्मची आणि फीस पेमेंटची प्रिंटआउट टाकायचं आणि स्टडी सेंटरच्या कॉलेजच्या सरांना सांगायचं की माझ्या अर्जाला अप्रूव्ड करा. ती लगेचच अप्रूव्ड करून टाकतील तुमची सर्व माहिती व्यवस्थित असेल तर. ठीक आहे. 20 नोव्हेंबरनंतर तुम्हाला फीस पेमेंट करता येणार नाही. 20 नोव्हेंबर 2024 शेवटची तारीख असणार आहे. खाली तपशील दिला आहे ती पण वाचून दाखवतो. अनुक्रमांक 1 तपशील आहे ऑनलाईन प्रवेश शुल्क भरण्याचा कालावधी कृषी शिक्षणक्रम बीएड सेवांतर्गत व बीएड विशेष वगळून उर्वरित सर्व शिक्षणक्रम. ठीक आहे. आता कृषी शिक्षणक्रमाचे ॲडमिशन क्लोज झालेले आहेत. बीएड सेवांतर्गत क्लोज, बीएड विशेष हे 3 कोर्सेस सोडून मुक्त विद्यापीठामध्ये जेवढे काही कोर्सेस असतील सेमिस्टर पॅटर्नचे असू या ॲन्युअल पॅटर्नचे असू त्या सर्व शिक्षणक्रमाचे ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेत लोकांनी, फक्त पेमेंट राहिलेलं आहे. तर अशा लोकांना ऑनलाईन फीज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. वरी पण सांगितलं डबल पण. ही मुदतवाढ असणार आहे तुमची 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2024. ठीक आहे. म्हणजे आजपासून 16 नोव्हेंबरपासून फीस पेमेंट चालू झालेली आहे. जर अगोदरही काही दिवसापूर्वी काही लोकांनी भरलेले नसतील तर त्यांनी आज 16 नोव्हेंबरपासून फीस पेमेंटची लिंक चालू झालेली आहे. त्यांनी आजपासून 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत रात्री 11:59 ऑनलाईन फीस पेमेंट करायचं आहे आणि आपला अर्ज कन्फर्म करायचा आहे. ठीक आहे. पॉईंट नंबर 3 प्रवेश शुल्क भरण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाचे हेल्पलाईन नंबर आहेत. आता ही जी मी हेल्पलाईन नंबर सांगत आहे त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला वरी सांगितल्याप्रमाणे ऑफिशियल टाईममध्ये कंटिन्यू फोन उचलेपर्यंत फोन लावायचा आहे. कारण कसं राहतं त्यांनी काम करत आपला फोन उचलत असतात. मग एखादी त्यांच्या हातातलं काम झालं की त्यांनी फोन उचलण्यासाठी सक्षम असतात, त्यावेळेस ते फोन उचलतात. मग आपण कंटिन्यू फोन करत राहायचं आहे. थोड्या वेळाच्या विरामानंतर त्यांना फोन करत राहायचं आहे. आणि मी फोन लावलेला आहे, काही अडचणी निमित्त लावलेला होता तर उचलले होते. मॅडमनी आणि सरांनी फोन उचलला होता आणि मला मार्गदर्शन केलं होतं. ठीक आहे. तसं तुम्हाला काही अडचण असेल तर ही हेल्पलाईन नंबर मोबाईल नंबरवर फोन करत राहायचं आहे. कंटिन्यू ऑफिशियल टाईममध्ये करत राहायचं आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं शंकांचं समाधान मिळणार आहे. विद्यापीठाचे हेल्पलाईन नंबर आहेत. विद्यापीठाचा STD कोड आहे 0253. पुरा दूरध्वनी क्रमांक आहे. दूरध्वनी क्रमांक 1 असणार आहे 2230-580, दुसरा 2230-106, तिसरा 2231-714, चौथा 2231-715. तर 0253 ही प्रत्येक टेलिफोन नंबरच्या अगोदर टाईप करून पुन्हा टेलिफोन नंबर टाईप करायचा आहे आणि पुन्हा कॉल लावायचा आहे. ठीक आहे. 0253 प्रत्येकाच्या पुढे लावायचं आहे. ती लावल्याशिवाय फोन लागणार नाही. मोबाईल नंबर पण दिलेले आहेत 9307579874, 9307567182, 9272046725. तर अशा प्रकारे मित्रांनो ही सूचनापत्रक आहे. आज दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश झालेलं आहे. ज्यांचं कोणाचं फीस पेमेंट राहिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर फीस पेमेंट करायची आहे. आता सेमिस्टर पॅटर्नचे पूर्वीच ॲडमिशन क्लोज झालेले होते आणि काही लोकांनी सेमिस्टर पॅटर्नचं काय केलं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि फीस पेमेंट केलं नाही ॲडमिशनची तारीख संपल्यानं. तर त्यांना आता लिंक चालू झालेली आहे आजपासून. तर ध्यान करायचं आहे की तुम्ही तुमचं युजर ID पासवर्ड टाकायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवर ॲडमिशनवर टॅबवर क्लिक करून ॲडमिशन टॅबवर क्लिक करायचं. तिथं तुमचा युजर ID पासवर्ड असेल तर टाकायचं, नाहीतर तुमचा PRN नंबर टाकायचे आणि तुमची डेट ऑफ बर्थ उलटी करायचं आहे. उलटं कसं करायचं, उलटं करून YY म्हणजे एखाद्याची जन्मतारीख असेल 1992 तर YY म्हणजे 1992 मधले शेवटचे 2 आकडे घ्यायचे 92 आणि महिना असेल 12वा महिना असेल डिसेंबर महिना तर 92 नंतर 12 घ्यायचं आणि 02 तारीख असेल तर 02 टाकायचं. अशा प्रकारे तुमचा पासवर्ड काय होतो 921202 असा पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला. डिफॉल्ट पासवर्ड आहे. आणि जर एखाद्यानं पासवर्ड चेंज केला असेल तर त्यांनी चेंज केलेला जो पासवर्ड चेंज केला असेल त्याच्या ध्यानात असेल तर तो पासवर्ड टाकायचा आहे. ठीक आहे.
जुन्या लोकांना PRN नंबर हाच युजर नेम असतो त्यांचा, ध्यानात ठेवायचा आहे. आणि पासवर्ड जन्मतारीख उलटी करून टाकायचं आहे. ठीक आहे. पासवर्ड आठवत नसेल तर फॉरगॉट पासवर्डवर क्लिक करून तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता, नव्याने सेट करू शकता. ठीक आहे. मग तुमच्या मनावरचा पासवर्ड सेट करून तुम्ही लॉग इन करू शकता. नवीन लोकाला तर त्यांचा युजर ID पासवर्ड त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे मिळालेलाच आहे. नवीन जे रजिस्ट्रेशन केलेले असतील त्याला PRN नंबर आणखी आलेला नसेल तर त्यांच्या मोबाईलवर युजर ID पासवर्ड SMS स्वरूपात किंवा ईमेलवर सुद्धा आलेला असेल, ते चेक करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.